स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार। सुप्रीम कोर्टामध्ये याबाबत पुन्हा शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाबाबतच्या 2 याचिका या कोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत। महत्त्वाची अपडेट आपण बघतो आहोत। स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाबाबतच्या 2 याचिका या कोर्टानं फेटाळलेल्या आहेत। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा याबाबत शिक्कामोर्तब केले आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। सुशांत सावंत आपल्याला अधिक सांगतात। सुशांत, गुरु, आपण जर बघितलं असेल तर सर्वोच्च न्यायालयात 2 याचिका ज्या आहेत त्या दाखल करण्यात आल्या होत्या। मात्र या दोन्ही याचिका आता सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या नवीन प्रभाग रचनेनुसार होणार आणि ओबीसी आरक्षणाचा या निवडणुका होतील असा निर्णय जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे। 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिकाही सुप्रीम कोर्टाने जी आहे ती फेटाळून लावली। आपण जर गुरु बघितलं असेल तर लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळून लावली आणि निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात यावे असे निवडणूक आयोगाला अधिसूचित करण्यात आलेले आहे। आणि ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील हे एकदा पुन्हा स्पष्ट झालेलं आहे। गुरु, अगदी त्यामुळे आज ज्या 2 याचिका कोर्टानं फेटाळलेल्या आहेत त्यामुळे आता नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे। धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची अपडेट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार। नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं यावेळी म्हटलेलं आहे। प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाबाबतच्या 2 याचिका कोर्टानं आज फेटाळल्या आणि या याचिका फेटाळत असताना कोर्टानं महत्त्वाचं असं म्हटलेलं आहे की प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे। सुप्रीम कोर्टानं याबाबतचं मत नोंदवलेलं आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा याबाबत शिक्कामोर्तब झालंय की नव्या प्रभाग रचनेनुसारच आता निवडणुका होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनांनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार यावरती आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे। कारण 2 याबाबतच्या याचिका या सुप्रीम कोर्टानं आज फेटाळलेल्या आहेत। प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं या याचिका फेटाळताना म्हटलं आहे।